हालेलुया. खरोखर प्रियांनो, परमेश्वर किती महान आहे. हालेलुया. आज अनेक साक्ष आपण ऐकल्या की परमेश्वर हा आपलं जीवन कसं बदलतो. आमेन. आणि प्रियांनो, म्हणजे आज जे अद्भुत साक्ष जे अनेकांनी दिली की जसं आपण आराधनेमध्ये होतो आणि प्रियांनो ज्या वेळेस देवाचा आत्मा या ठिकाणी उतरला, आज अनेकांनी साक्ष दिली त्यांच्या शरीरामध्ये जो त्रास होता, जे बंधन होतं, जे सर्व त्यांना चांगलं वाटत नव्हतं, पण देवाचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं आणि सर्व बंधनं तुटले, सर्व आजार निघून गेले आणि परमेश्वराने आज अनेकांना आशीर्वादित केलं. हालेलुया. प्रियांनो, खरोखर ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की ज्यावेळेस आपण चर्च मध्ये येतो, हालेलुया, आपण जिवंत देवाला भेटायला येतो. आमेन. आणि म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे. बायबल सांगताना तुमचं शरीर हे काय, देवाचं मंदिर. का देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. हालेलुया. आणि हा जो देवाचा आत्मा आहे प्रियांनो, हा बायबल सांगतं की जीवनाचा आत्मा आहे. कसला आत्मा आहे? जीवनाचा आत्मा आहे. आज एक अद्भुत साक्ष आपण ऐकली प्रियांनो. जे ब्रदर प्रदीप, तुम्हाला माहिती आहे, बीड मध्ये राहतात, पण बीड वरून ते प्रत्येक हप्त्यामध्ये आपल्या चर्च मध्ये येतात. बीड वरून. हालेलुया. आणि आज त्यांची जी अद्भुत साक्ष, म्हणजे मला पण माहिती नव्हतं, पण आज जसं आपण ऐकलं की त्यांना आत्महत्या, जे दुष्ट आत्मे त्यांच्या मागे लागले होते, पण जसं ते चर्च मध्ये ते सर्व आत्महत्येचे दुष्ट आत्मे निघून गेले. पण इतकंच नव्हे, परमेश्वराने इवन त्यांच्या कामामध्ये जे सारखं अडखळण होतं, त्या अडखळणामधून पण त्यांना बाहेर काढलं. कारण ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये येतो. हालेलुया. काय होतं? आपण आशीर्वादामध्ये प्रवेश करतो. हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये म्हटलं, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. काय करतो? परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. प्रियांनो, आणि आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद म्हणजे दुसरं काय नाही. आशीर्वाद म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. आमेन. हालेलुया. प्रियांनो, खरोखर प्रभूला खूप धन्यवाद. यास आपण आज पुन्हा एकदा प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्वजण विश्वासाने एक कबुली करूया. आज मी देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडं माझे कान लावणार आहे. हे वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. माझ्या अंतःकरणामध्ये मी देवाचं वचन जपून ठेवणार आहे. या वचनावर मी दिवस आणि रात्र मनन करणार. परमेश्वराचं वचन माझ्या मुखामधून कधीही ढळणार नाही. धन्यवाद प्रभू, तुझ्या वचनाच्या द्वारे आज मला जीवन देणार आहेस. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहेस. मला आशीर्वादित केलंस. धन्यवाद. आजच्या वचनाच्या द्वारे तुझं सत्य मला समजले आणि तुझ्या सत्याने सर्व बंधन तुटून गेली आहेत. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. पित्या, आम्ही धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. पित्या, तू आम्हाला तुझं वचन दिलंस आणि प्रभू खरोखर आज जसं पुन्हा एकदा जे प्रत्येक तुझे लेकरं तुझं वचन ऐकणार आहेत प्रभू, या वचनाच्या द्वारे तू त्यांना आरोग्य देणार आहेस. कारण तू म्हटलंस तू वचन पाठवून आम्हाला आरोग्य देतो. पित्या, तुझ्या वचनाच्या द्वारे सर्व शाप तू तोडलेस. तुझ्या वचनाच्या द्वारे सर्व शैतानाची चाल तू नष्ट करून टाकलीस. सर्व शैतानाच्या योजना
पित्या तू नष्ट करून टाकल्यास आणि प्रत्येकाला आज आशीर्वादित केलंस पित्या, म्हणून आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, महिमा देतो आणि सन्मान देतो पित्या. सर्व महिमा आम्ही तुला देतो. ही पूर्ण वेळ पित्या तुझ्या हातात घेतलीस, धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, प्रभू येशू बोलला, चोर येतो हा घात, हत्या आणि नाश करायला येतो, पण प्रभू येशू बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. आमेन, हालेलुया. तो खरोखर प्रियांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त एकच कारणासाठी आला. काय कारण आहे? की आपल्याला जीवन मिळावं. हालेलुया. आपण आशीर्वादित व्हावं, आपण एक यशाचं जीवन जगावं. हालेलुया. प्रियांनो, भलेही आपल्या जीवनामध्ये असं नाही की कधी कष्ट किंवा समस्या किंवा प्रॉब्लेम येत नाही. कष्ट पण येतील, समस्या पण येतील, प्रॉब्लेम पण येतील, पण प्रियांनो, बायबल सांगतं, तो परमेश्वर बोलतो, मी तुला कधीच सोडणार नाही, मी कधीच तुला टाकणार नाही. हालेलुया. बायबलमध्ये आपण पाहतो ना, स्तोत्रसंहिता 23 मध्ये म्हटलं ना, मृत्यू छायाच्या दरीतूनही मी जात असलो तरी तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. त्या स्तोत्रामध्ये सर्व लिहिलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नामास तो मला नीती मार्गाने चालवितो. पण मग हे पण वचन आहे, मृत्यू छायेच्या, तर कधी कधी आपल्या जीवनामध्ये संकट पण येतात, समस्या पण येतात, प्रॉब्लेम पण येतात, पण एक गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये अनुभव केली आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा. हालेलुया. की तो येशू नेहमी आपल्या बरोबर आहे. आमेन, हालेलुया. आणि प्रियांनो, तो आपल्याला त्या सर्व संकटातून, त्या आपल्याला सर्व त्या समस्येतून, त्या सर्व प्रॉब्लेम मधून तो आपल्याला बाहेर काढतो. सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो ही आहे की प्रभू येशूला धरून राहायचं. कारण अनेकदा ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकट येतात, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, त्यावेळेस काय होतं, माणसाच्या मनामध्ये सैतान विचार टाकतो, काय येशूला धरतो, काय प्रार्थना करतो, काय बायबल वाचतो, काय देवाची सेवा करतो. हालेलुया. पण प्रियांनो, त्यावेळेस ती आपली खरी परीक्षेची वेळ असती. त्यावेळेस सैतान काहीही बोलत राहिला, आपल्याला परमेश्वराला धरून राहायचंय. आमेन, हालेलुया. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या संकटातून तर येशू आपल्याला पार नेणारच आहे ना. त्या दुःखातून, त्या प्रॉब्लेम मधून जाताना येशू आपल्याला पार नेणारच आहे, आपल्याला विजयी करणारच आहे. पण महत्वाची गोष्ट आहे, परमेश्वराला धरून राहा. हालेलुया, हालेलुया. आणि खूप मोठं उदाहरण म्हणून आपण पाहतो ना बायबलमध्ये, जो इयोब होता. हालेलुया. खूप आशीर्वादित व्यक्ती होता, देवाने त्याला खूप आशीर्वादित केलं. बायबल सांगतो तो सर्वात थोर व्यक्ती होता. त्याच्या देशामध्ये तो जितका श्रीमंत होता दुसरा कोणच नव्हता. पण प्रियांनो, तुम्हाला माहिती काय झालं? एका दिवसामध्ये त्याचे जे सर्व ऐश्वर्य होतं, त्याच्या जीवनामध्ये जे सर्व आशीर्वाद होते, ते सर्व निघून गेले. है की नाही? कारण प्रियांनो, एक चॅलेंज, सैतान आणि देवाची एक चॅलेंज लागली होती. आणि सैतान बोलला की इयोब, उगाचच तुझा धावा करतो आणि उगाचच तो तुला धरून आहे का? तू तर सर्व आशीर्वादांनी त्याचे जीवन भरून टाकलेले आहेस. हालेलुया. तू त्याच्या जीवनामध्ये दुःख आण, त्याच्या जीवनामध्ये संकट आण, आणि बघ तो कसं तुझ्या तोंडावर तुझा नकार करील. पण तुम्हाला माहितीये, देवाचा इतका भरोसा होता इयोबावर. हालेलुया. परमेश्वर सैतानाला बोलला, असं होऊ शकत नाही. हालेलुया. माझा सेवक माझा त्याग करणार नाही. आणि म्हणून इयोबाच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे, खूप अद्भुत वचन आहे, आणि ते वचन असं आहे की प्रियांनो, तो बोलतो, माझा प्राण गेला तरी पण मी परमेश्वराला सोडणार नाही.
हालेलुया. आणि बरोबर प्रियांनो, अनेक संकट, अनेक समस्या, अनेक प्रॉब्लेम आपण पाहतो योबाच्या जीवनामध्ये आले, पण तो परमेश्वराला धरून राहिला. आणि जसं तो धरून राहिला, परमेश्वराने त्या प्रत्येक संकटातून त्याला बाहेर काढलं आणि त्याचं जे सर्व गेलं होतं, परमेश्वराने त्याच्या दुप्पट परमेश्वराने योबाला दिलं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, की आपल्याला जी नेहमी लक्षात ठेवायची आहे ना, की प्रभू येशू हा सर्वात मोलवान आहे. देव हा सर्वात मोलवान आहे. सैतान अनेकदा ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकट, समस्या, प्रॉब्लेम येतात, तर आपल्याला येशू पासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये जे सर्व गोष्टी आहेत, या जगामध्ये काय काय मोलवान आहे? सोनं, चांदी, करोडो रुपये, हिरे, जमीन, जुमला, प्रॉपर्टी. पण मला एक गोष्ट सांगा, सर्व सोनं, सर्व चांदी, सर्व हिरे जरी आपल्याला मिळाले, त्या सोन्याच्या द्वारे, त्या हिऱ्यांच्या द्वारे, त्या प्रॉपर्टीच्या द्वारे आपण पापातून आणि नरकातून मुक्त होऊ शकतो का? होऊ शकतो आपण पापातून मुक्त? भले या जगातली सर्व पैसा, म्हणून बायबलमध्ये म्हटलं, मनुष्याने सर्व जग कमवलं आणि आपल्या सर्व जग कमवलं, सर्व काय आपल्याला मिळालेले. पण प्रियांनो, जर आपल्याकडे येशू नाहीये तर सर्व व्यर्थ. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तर या मताचा आहे, माझा जीव जरी कोणी घेतला तरी चालेल, पण मी येशूला सोडणार नाही. मारायचं मारून टाका, मी भीत नाही. हालेलुया. पण मी येशूला सोडणार. हालेलुया, हालेलुया. का? येशू जीवन आहे. येशू जीवन आहे. येशू जर नाहीये तर मरण आहे. येशू बोलला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मीच जीवनाची भाकर आहे, जो कोणी भाकर खाईल तो कधी मरणार नाही. मीच जीवनाचं पाणी, जो कोणी पाणी पिईल त्याला कधीच तहान लागणार नाही. हालेलुया, हालेलुया. ते एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आपल्याला कधीही किती संकट येऊ द्या, किती समस्या येऊ द्या, आपल्याला घाबरायचं नाही. विशेष करून आज अनेक लोक घाबरलेले आहेत, ख्रिस्ती लोक. कशामुळं? एक कोणतरी XYZ माणूस आहे आणि तो ख्रिस्ती लोकांविरुद्ध बोलते. त्यांनी काही ख्रिस्ती लोकांना मारण्यासाठी, पास्टर लोकांना मारण्यासाठी त्यांनी सुपारी दिली 11 लाख रुपयाची. आणि तो बोलत आहे, मी चर्च बंद करील आणि मी असं करील आणि मी तसं करील. तर आपल्याला त्या व्यक्तीला किंवा जगातल्या कोणत्याही व्यक्तीला भिण्याचं कारण नाही. हालेलुया, हालेलुया. का? त्याच्या मागे एक कारण आहे. आपण बघूया देवाचं वचन. हालेलुया. आणि यावेळेस आपण एक वचन वाचूया. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद. ओके. तर प्रियानो, खरोखर परमेश्वराचं वचन असं सांगतं ना, आपण जर यशायाचं पुस्तक आणि यावेळेस आपण इथे एक वचन वाचणार आहोत. हालेलुया. यशाया याचा 40 अध्याय. यशाया याचा 40 अध्याय. आणि यावेळेस प्रियानो आपण
12 पासून ते 17 पर्यंत वचन वाचूया. वाचा. जलांचे माप आपल्या चुळक्यांनी कोणी केले आहे? बायबल सांगतं जलांचे माप. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये अनेक समुद्र आहेत. काय आहेत? समुद्र आहेत. पण त्या समुद्रांचं माप देव कसं घेतो? आपल्या चुळक्याने. हे आपला हात आहे ना, असं आपण हातामध्ये पाणी घेतो बादलीतून, तसं देव जे सर्व जगामधले समुद्र आहेत ना, त्या समुद्रातल्या पाण्याला तो असं आपल्या हातात घेतो. हालेलुया. पुढं. आकाशाचे माप आपल्या विधीने कोणी घेतले आहे? हे जे आकाश दिसतं ना तुम्हाला, या आकाशाचं माप माणूस तर काय मोजू शकत नाही, पण देव मात्र त्या आकाशाचं माप आपल्या विधीने मोजतो. कसं मोजतो? आपल्या विधीने मोजतो. आमेन. पुढं. पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? पृथ्वीची धूळ, सर्व जगामध्ये जी धूळ आहे, येशूने काय केलेली आहे? ती मोजली आहे. हालेलुया. हालेलुया. पुढं. डोंगर काट्यांनी व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत? हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहतो की देवाने हे जे डोंगर दिसतात तुम्हाला ना, हिमालय डोंगर, त्यांना देवाने तराजुरीने मोजले आहे. पण इतकंच नव्हे, आपण पुढे वाचूया. आपण 15 वचन 15 पहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहरातल्या जलबिंदू समान, तराजूतल्या रजा समान आहेत. पहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलितो. बायबल इथं सांगतो, पहा त्याच्या हिशोबी राष्ट्रे. परमेश्वराच्या हिशोबाने बघितलं तर या जगातले सर्व राष्ट्रे, या जगातले किती? सर्व देश, सर्व राष्ट्र, इथं बायबल सांगतं जलबिंदू समान आहे. कसे? सर्व जगातले लोक धुळीच्या कणा समान. सर्व जगातले लोक कसे? देवासमोर धुळीच्या कण्या समान. हालेलुया. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो देव जो आपल्या विधीने आकाश मोजतो, हा जो देव त्याच्या समोर जे सर्व जगातले लोक एका जलबिंदू समान आहेत, जो सर्व समुद्रातलं पाणी आपल्या चुळकीने मोजतो, तो देव तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर दिवस आणि रात्र आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर या जगातल्या कोणत्याही व्यक्तीला भीताय, कोणत्याही माणसाला जर तुम्ही भीताय, तर योग्य नाही. हालेलुया. तुम्ही जर या जगातल्या कोणत्याही व्यक्तीला भीताय, तर तुम्हाला तुमचा देव कोण आहे हेच माहिती नाही. हालेलुया. पण प्रियांनो, मला माहिती आहे आणि आता तुम्हाला पण माहिती झालं, तो देव कसा आहे? कसा आहे? हालेलुया. त्याच्या समोर या जगातले सर्व लोक धुळीच्या कणा समान. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोण काहीही धमकी दी, लगेच गडबडून नाही जायचं, आता काय होईल, आता काय होईल. भरपूर लोकांची अशी स्थिती झाली. हालेलुया. काय व्हायचंय कोणाला? आमेन. येशू बोलला, प्रियांनो, येशू असं बोलला ना, जे तुमच्या शरीराला मारतात त्यांना भिऊ नका, पण जो परमेश्वर तुमचं शरीर आणि तुमचा आत्मा दोघांना नरकात टाकू शकतो त्याला भ्या. फक्त शरीराला जे मारतात त्यांना भिऊ नका. काय होणार आहे शरीराला मारून? आपण लगेच येशू करतो, मला तर काय फरक पडत नाही. हालेलुया. कारण पाऊल बोलला, काय बोलला माहिती ना तुम्हाला? माझ्यासाठी तर जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही माणसाला भिवून
घाबरून एका कोपऱ्यामध्ये बसून आणि आता काय घेईल आणि कसं घेईल आणि टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. तुमचा येशूवर विश्वास आहे ना? येशू कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? येशू काय साधारण माणूस नाही. तर बायबल सांगतं येशू समोर जगातले सर्व लोक धुळीच्या कणा समान, पाण्याच्या एका थेंबा समान. हालेलुया. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हालेलुया. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ते धमक्या देतात, त्यांना आपल्याला धमक्या देण्याची गरज नाही. बायबल सांगते जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. हा आपल्यामध्ये आणि जगातल्या लोकांमधला फरक आहे. जे आपल्याला काय करतात? शाप देतात. बायबल सांगते तुम्ही त्यांना काय करा? आशीर्वाद द्या. हालेलुया. प्रियांनो, तो व्यक्ती बोलत आहे मी जीभ कापल, हे करल, ते करल, पण बायबल सांगतं तुम्ही प्रार्थना करा की त्या व्यक्तीचं तारण व्हावं, त्याला प्रभू येशूनी दर्शन द्यावं. हालेलुया. आणि त्याला माहितीच नाही देव, येशू त्याला माहितीच नाही. लहानपणापासून तो बाहेर वाढलेला आहे. हालेलुया. पण कदाचित देवाची योजना आहे त्या व्यक्तीचं तारण व्हावं. तर तुम्ही सर्वजण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. हालेलुया. मनामध्ये भीती बाळगू नका. हालेलुया. तो काहीच करू शकत नाही आपलं. आमेन. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपण अशा व्यक्तीसाठी काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. आमेन. की देव त्याचं तारण करेल, देव त्याला बदलल. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर मला म्हणजे वाटलं, कारण खूप दिवसापासून ही गोष्ट चालू आहे. सगळीकडे गेल्यावर अनेक जण या विषयी अनेक जण बोलतात आणि घाबरतात. आता काय होईल, कसं होईल, काय होणार नाही. जो देव ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली, हालेलुया, त्याची योजना तर कोणता माणूस थांबवू शकत नाही. देवाचं कार्य पण थांबवू शकत नाही आणि पवित्र आत्म्याला तर अजिबात कोण थांबवू शकत नाही. हालेलुया. म्हणून एक महत्वाची गोष्ट ही प्रियांनो की बायबल सांगतं आपले जे शस्त्र आहेत हे कसे? आत्मिक. कसे? आत्मिक. जगी होऊन ना जग जसं वागत आहे जगातल्या लोकांसारखं वागू नका. आमेन. ते धमकावते, ते बोलते, तुम्ही पण धमक्या देताय, तुम्ही पण बोलताय, काहीच फायदा नाही तुमच्यामध्ये. त्यांच्यामध्ये काय फरक राहिला नाही. जे तुम्हाला धमकी देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हाला शाप देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. आणि ते बदलत त्यांना. देवाने शाऊलाला पाऊल बनवलं. कोण होता? शाऊल, मंडळीचा छळ करणारा. पण देवाने स्वतः येशूने त्याला दर्शन दिलं. हालेलुया. आणि जो भयंकर छळ करत होता तो माणूस बदलला. आमेन. हालेलुया. म्हणून आपल्याला कोणत्याही व्यक्तीला भ्यायचं नाहीये, काही म्हणजे कारणच नाहीये. कारण जो महान परमेश्वर तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर मेरा ऊंचा गढ़ आहे ना? का फक्त गाणंच गायला आहे तुम्ही? विश्वास आहे का या गाण्यावर? विश्वास ठेवा. आमेन. हालेलुया. ओके. तर प्रियांनो, खरोखर आपण अद्भुत आणि खूप अद्भुत वेळेमध्ये राहत असतो. मी असं बोललो, आपण खूप अद्भुत वेळेमध्ये आपण सर्वजण जगत आहोत. कारण तुम्हाला माहिती प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त खूप लवकर येणार. रॅप्चर खूप लवकर होणार. आमेन. हालेलुया. आणि काय महत्वाच्या घटना मागच्या हप्त्यामध्ये घडल्या ज्या खूप खूप महत्वाच्या आहेत, की ज्या आपल्याला दाखवतात येशूचं येणं आणि रॅप्चर हे अगदी अगदी आणि अगदी जवळ आहे. आमेन. हालेलुया. काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की इस्रायल देशामध्ये मंदिर बांधण्यासाठी एक मोठं अडथळण होतं ना, की त्यांना एक लाल गाई पाहिजे होती. लाल गाई.
कारण आपण पाहतो गणनाच्या पुस्तकामध्ये 19 अध्यायामध्ये लिहिलेले ना की ही लाल गाई हिचं काय करायचंय, अर्पण करायचंय आणि तिची राख घेऊन पाण्यामध्ये टाकून ना शुद्धतेसाठी त्याचा उपयोग करायचा. हालेलुया. आता 2000 वर्षामध्ये म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतर ह्या इस्रायल लोकांना एक पण लाल गाय भेटली. 2000 वर्ष झाली. येशूने बलिदान केलं, त्याचं पुनरुत्थान झालं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की एक पण लाल गाय ह्या लोकांना भेटली नाही, है की नाही. पण आता 2023 मध्ये त्यांना 5 लाल गाय भेटल्या. किती? 5. आणि ज्यावेळेस हमासच्या लोकांनी बघितलं की ह्यांना लाल गाय भेटलीये, त्यांनी काय केले, इस्रायल देशावर हल्ला केला. कारण तुम्हाला माहितीये की त्या हल्ल्याचं नाव काय होतं, ऑपरेशन फ्लड अल अक्सा. कारण तुम्हाला माहितीये की जिथं ती मस्जिद आहे तिथंच जे बायबल मध्ये जे मंदिर होते ते शल्मुनाने बांधलं, ज्या मंदिरामध्ये येशू ख्रिस्त गेला होता त्या मंदिराची जागा पण तिथंच आहे. हालेलुया. आणि मग हमासच्या लोकांना भय वाटलं, भीती वाटली की ते काय करतील, आता ती मस्जिद तोडून टाकतील आणि काय करतील, तिथं त्यांचं मंदिर बांधतील. आणि म्हणून त्यांनी लगेच त्यांच्यावर हल्ला केला. आणि तुम्हाला माहिती मागच्या आता 2 वर्षापासून युद्ध चालू आहे, अजून ते युद्ध चालू आहे. हालेलुया. आता ह्या दरम्यान असं झालं, त्यांना ज्या 5 गायी भेटल्या होत्या लाल गायी, त्यापैकी 3 बाद झाल्या. आता 2 गायी बाकी आहेत. हालेलुया. शुद्ध पाहिजे, पूर्णपणे लाल पाहिजे, त्याच्यामध्ये एक पण पांढरा केस नाही पाहिजे. हालेलुया. तर 2 गायी बाकी होत्या. हालेलुया. आणि मागच्या हप्त्यामध्ये इस्रायल लोकांनी रिहर्सल केली. काय केली त्यांनी, की कशा रीतीने या लाल गायला अर्पण करायचंय. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्यांनी एक जी गाय होती, आता ती कोणती होती नाही, पण त्यांनी एक रिहर्सल केली. काय केली, की कशा रीतीने त्या गायला काय करायचंय, अर्पण करायचंय आणि तिची राख घ्यायची. हालेलुया. तर मागच्या हप्त्यामध्ये ही घटना घडली. म्हणजे तुम्हाला माहितीये का, आता या पुढे येणाऱ्या या वेळेमध्ये ते लाल गायचं अर्पण करणार. काय करणार आहे, ज्या 2 राहिलेल्या लाल गाय आहेत त्याच्यापैकी एकीचं ते काय करणार आहेत, अर्पण करणार. आता अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो. तुम्हाला माहितीये 2000 वर्षापासून इस्रायल देशामध्ये जो हाय प्रीस्ट किंवा त्याला काय बोलतात, मुख्य याजक नव्हता. कारण मंदिरच नव्हतं. 2000 वर्षापासून काय नव्हतं इस्रायल देशामध्ये, मुख्य याजकाला त्यांनी नियुक्तच केलं नव्हतं. पण प्रियांनो, तुम्हाला माहितीये जस्ट आता काही दिवसांपूर्वी त्यांनी 2000 वर्षांनंतर इस्रायल देशामध्ये एक मुख्य याजक नेमला. हालेलुया. काय केलं त्यांनी, मुख्य याजक नेमला. हालेलुया. अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, तीही हालेलुया. तुम्हाला माहितीये 2000 वर्षापासून आता इस्रायलचं जे मंदिर आहे प्रियांनो, त्या मंदिरावर काय, तिथं मस्जिद बांधून टाकलेली आहे की नाही, तिथं मंदिरच नाही. आता मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी जर तुम्ही जुना करार बघितला तर मंदिरामध्ये सेवा करायचं काम कुणाचं होतं, लेवी लोकांचं होतं. आणि प्रियांनो, तुम्ही जर बघितलं इस्रायल लोकांनी 500 लेवी लोकांना ट्रेन केलं की मंदिरामध्ये कशी सेवा करायची. हालेलुया. इतकंच नव्हे, आपण पाहतो जुन्या करारामध्ये खूप
बारकाईने सांगितलं. मंदिरामध्ये कसे भांडे पाहिजेत, मंदिरामध्ये काय पाहिजे, मंदिरामध्ये कसं सर्व करायचंय. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये इस्रायल लोकांनी काय केलं? त्या मंदिरासाठी लागणारे सर्व भांडे त्यांनी तयार केलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. तर एक गोष्ट मला असं वाटलं आज आपल्या सर्वांना समजली पाहिजे की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासाठी ज्या सर्व भविष्यवाणी पूर्ण व्हायला पाहिजेत, आता त्या खूप गतीने, खूप जोरात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काय? हालेलुया. कारण लाल गाय इतक्या दिवस त्यांना भेटली नाही, आता त्यांच्याकडे लाल गाय. आतापर्यंत त्यांच्याकडे मुख्य याजक नव्हता, आता तिथे इस्रायल देशामध्ये मुख्य याजक नेमलेला आहे. आतापर्यंत तिथे लेवी लोक नव्हते, आता 500 लेवी लोक नेमलेले आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडं त्या मंदिराचं काय भांडे नव्हते, पण सर्व भांडे सर्व तयार झाले. सर्व जो मनोरा असतो नाही का, मनोरा, तो मनोरा तयार आहे. सर्व भांडे त्यांनी तयार केलेले. हालेलुया. आता वाट कशाची? वाट फक्त एक गोष्टीची. काय? आता लवकरात लवकर मंदिर बांधायला पाहिजे. काय? यरुशलेम शहरामध्ये, काय यरुशलेम शहरामध्ये जे मंदिर तोडून टाकलं होतं ते मंदिर काय करण्यात येणार आहे? आता पुन्हा बांधण्यात येणार आहे. हालेलुया, हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, जर ते मंदिर बांधलं, हालेलुया, ते मंदिर बांधण्यात येईल आपल्याला माहितीये, पण ते यहुदी लोक मंदिर तिथं बांधतील. येशू बोलला काय? आता मंदिर दगड तोडण्याचं नाहीये, मंदिर तर त्याची मंडळी. तुम्ही देवाचं मंदिर आहात. आपण कोण आहे? देवाचं मंदिर आहोत. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये की ते तिकडं मंदिर बांधायला सुरुवात करतील, मंदिर बांधतील, पण हे मंदिर आपण जगामधले सर्व विश्वासणारे क्षणात, निमिषात, बायबल सांगतं शेवटला करणा वाजल. हालेलुया. आद्य दिव्य दूताची वाणी होईल आणि प्रियांनो, जे ख्रिस्तामध्ये मेलेले ते जिवंत होतील. आपण जे जिवंत आहोत, आपण बदलून जाऊ, आपण वर स्वर्गामध्ये घेतले जाऊ. आता ही घटना होणार आहे खूप लवकर. कधी? खूप लवकर होणार आहे. कारण हे सर्व ज्या गोष्टी आतापर्यंत असं नाही का काय होतच नव्हतं, पण आता इतकं जोरात होते, इतकं फास्ट होते. हालेलुया. की आपण पाहतो म्हणून ही खूप गरजेची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण येशू ख्रिस्त काय बोलला? जागे, जागृत रहा. काय रहा? जागृत रहा. या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही होताना पहाल, या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही होताना पहाल, हे समजून घ्या की माझं दुसरं येणं अगदी, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, ही खूप गरजेची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे की प्रियांनो, आपल्याला सर्वांना प्रियांनो काय करायचंय? आपल्याला प्रार्थना करीत जागृत राहायचंय, कारण येशू हा खूप लवकर येणार आहे. येशूचं आगमन हे अगदी निकट आहे. आपण रॅप्चरच्या अगदी जवळ आलेलो आहोत. आता महत्वाची गोष्ट, हे सर्व मंदिर ते बांधते त्यावेळेस कोणती भविष्यवाणी पूर्ण होणार आहे? बायबलची कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या बायबलमध्ये आता आपण पाहतो प्रियांनो ना, हे जे बायबल आहे हजारो वर्षापूर्वी लिहिलेले. कधी? जो नवीन करारच 2000 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. जुना करार 3500 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. अनेक पुस्तक, जसं जे एजकेलचं पुस्तक 2600 वर्षापूर्वी लिहिलेले आहे. हालेलुया.
तर ह्या सर्व ज्या गोष्टी बायबलमध्ये ज्या लिहिलेल्या आहेत, हालेलुया, हजारो वर्षापूर्वी, तर आज आपल्या डोळ्यासमोर त्या पूर्ण होतात. आज आपण पाहत आहोत प्रियांनो, जे बायबलमध्ये लिहिलेले आहे ती एक एक घटना आता टीव्हीवर, न्यूज मधून आपण पाहत आहोत, पेपर मध्ये येते. हालेलुया, हालेलुया. आपण म्हणून आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला या सर्व गोष्टी माहिती पाहिजेत. कारण जर तुम्हाला माहिती नाही, तर तुम्हाला माहिती, बायबलमध्ये असं म्हटलं ना, ज्ञाना अभावी माझ्या लोकांचा नाश होतो. हालेलुया. जगातले लोक त्यांच्या गोष्टींमध्ये गुंग आहेत, दुनियादारीमध्ये, संसाराच्या गोष्टी, खाणं पिणं गोष्टी, जग, लग्न, मला जग पाहिजे, मला कलेक्टर बनायचे, मला हे बनायचे, आणि अनेक लोक त्यांचे जे फोकस आहे, त्यांचं जे मन त्यांनी कुठं लावलेले, जगातल्या गोष्टींकडे. पण बायबल सांगतं, ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टी होताना पाहाल, हालेलुया, बायबल सांगतं तुमच्या मानावर करा. काय करा? तुमचं मान वर करा सर्वांनी. कारण बायबल सांगतं तुमचं मान काय करा? वर करा. कारण मुक्ती समय जवळ आला आहे. हालेलुया. आपला मुक्ती समय काय झालेला आहे? जवळ आलेला आहे. हालेलुया. रॅप्चरच्या आपण अगदी जवळ आलेलो आहोत. आमेन. तर प्रियांनो, येशूने अनेक भविष्यवाणी सांगितल्या होत्या. जागोजागी काय होतील? भूमिकंप होतील, मर्या येतील, राष्ट्र राष्ट्रावर उठल, राज्य राज्यावर उठल, जागोजागी दंगे होतील, आकाशामध्ये चिन्ह घडतील. आणि चिन्ह काय घडतील तुम्हाला माहिती आहे ना? रक्त आणि अग्नी. आपण बघते एरोप्लेन क्रॅश होते, धुळाचे लोळ दिसत आहेत. हे सर्व बायबल मध्ये लिहिलं. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती, या सर्व ज्या भविष्यवाणी आहेत ना, या पूर्ण होते, पूर्ण होते. या सर्व ज्या येशूने सांगितलेली एक एक भविष्यवाणी काय होते? पूर्ण झालेल्याच आहेत. पण एक पूर्ण नव्हती झाली. एक भविष्यवाणी आतापर्यंत पूर्ण झाली नव्हती. आणि ती कोणती भविष्यवाणी? मत्ते याचा 24 अध्याय आणि 15 वचन. मत्ते याचा 24 अध्याय आणि 15 वचन. दानियल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंग पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचणाऱ्याने हे ध्यानात आणावे. तर इथे बायबल सांगते, येशूने, आता बघा तुम्ही इथं जर वाचलं ना, येशूने अनेक गोष्टी सांगितल्या ना. येशू बोलला, पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील, अनेकांना फसवतील, अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. आणि इथं आपण पाहतो की अनेक गोष्टी इथे येशूने सांगितल्या. आणि मग त्याच्यानंतर इथे येशू ख्रिस्त बोलतो ना, दानियल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, तेव्हा जे यहुद्यात असतील त्यांनी डोंगरात पडून जावे. आता ही खूप महत्वाची भविष्यवाणी. तर इथं आपण पाहतो की येशू काय म्हणत आहे? ओसाडीचा अमंगळ पदार्थ, सर्वजण बोला, पवित्र स्थानात. पुन्हा एकदा बोला, पवित्र स्थानात. पुन्हा एकदा बोला, पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. उभा असलेला तुम्ही पाहाल. हालेलुया. तर प्रियांनो, इथं आपण पाहतो पवित्र स्थान. काय? पण आता पवित्र स्थान कुठं असतं?
असतं पवित्र स्थान? मंदिरामध्ये. आतापर्यंत मंदिरच बांधलेलं नाही. मंदिराच्या जागेवर काय उभं आहे तिथं? मस्जिद. मग भविष्यवाणी कशी पूर्ण होणार? येशूने तर सांगितलं पवित्र स्थान आहे. येशूने तर सांगितलं मंदिर बांधण्यात येईल. आणि मंदिरामध्ये 3 भाग आहेत. मंदिरामध्ये किती भाग आहेत? 3 भाग. अंगण, पवित्र स्थान आणि अति पवित्र स्थान. पण आता प्रॉब्लेम हा आहे, पवित्र स्थान असण्यासाठी पहिलं मंदिर पाहिजे ना. आणि मंदिर असण्यासाठी, ते बांधण्यासाठी त्यांना कशाची गरज होती? लाल गायची गरज होती. हालेलुया. त्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी लेवी लोकांची गरज होती. हालेलुया. आणि प्रियांनो, आता आपण ज्या वेळेमध्ये राहत आहोत, म्हणजे ऑलमोस्ट येशू ख्रिस्तानंतर 2000 वर्षांनी या सर्व गोष्टी पूर्ण होतात. हालेलुया. ते मंदिर बांधण्यासाठी जे सर्व गरजेचं होतं, ते सर्व, त्याची सर्व पूर्तता आता होते. हालेलुया. म्हणून आपण यावरून काय समजू शकतो? काय समजू शकतो? की आता हे मंदिर बांधण्यात येईल. हालेलुया. आता अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती ना, हे जे मंदिर, जे देवाचं मंदिर आहे, परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. तिथं काय आता सध्या? तिथे एक मस्जिद आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तिथं जाऊन हे यहुदी लोक जर प्रार्थना करायला लागले तर आतापर्यंत त्यांना बंदी होती. पोलीस, इस्रायलचेच पोलीस यायचे आणि जर यहुदी लोक तिथं प्रार्थना करत आहेत त्यांना पकडायचे आणि तिकडून घालून द्यायचे. त्यांना तिथं प्रार्थना करण्याची परवानगी नव्हती. पण आता असं झालं माहिती तुम्हाला, की ते जे मंदिर आहे, हालेलुया ना, तर तुम्हाला माहिती तिथं आता यहुदी लोक जाऊन प्रार्थना करत आहेत. पण इतकंच नाही, ते प्रभूचे गीत गायला त्यांनी तिथं सुरुवात केली. म्हणजे 2000 वर्षामध्ये हे असं झालं नव्हतं की तिथं जे मंदिर आहे, येरुशलेम मधलं मंदिर, तिथे यहुदी लोक जाऊन प्रार्थना करू शकत नव्हते. पण आता 2000 वर्षांनंतर ते तिथं जाऊन प्रार्थना पण करत आहेत आणि प्रभूची स्तुती आराधना करत आहेत, गीत गात आहेत. हालेलुया. आता या सर्व गोष्टी आपल्याला काय सांगत आहेत? हालेलुया. की सर्व जी आपण पाहतो ना, की जी परिस्थिती परमेश्वर बदलत आहे आणि लवकरच काय होणार आहे? हे 3रं मंदिर काय होणार आहे? तयार होणार आहे. हालेलुया. हे 3रं मंदिर काय होणार आहे? तयार होणार आहे. पण इतकंच नव्हे प्रियांनो, हे मंदिर तयार होणार आहे. आता एक महत्वाची गोष्ट, हालेलुया, तुम्हाला आठवतं का बायबलमध्ये असं म्हटलं ना, की यहुदी लोक आपण पाहतो ना, येशूकडे गेले आणि येशूला म्हणायला लागले ना, तू असा म्हटला का की हे मी मंदिर तोडीन आणि 3 दिवसात बांधीन. हालेलुया. ते जे मंदिर होतं ना यरुशलेम शहरामध्ये, येशू काय बोलला? हे मंदिर मी काय करेल? तोडीन आणि 3 दिवसामध्ये बांधीन. हालेलुया. पण बायबल सांगतं की खरोखर येशू त्या सिमेंटच्या मंदिराविषयी बोलत नव्हता किंवा त्या दगडाच्या मंदिराविषयी बोलत नव्हता, पण येशू त्याच्या शरीराच्या मंदिराविषयी बोलत होता. हालेलुया. येशू बोलला ना, तुम्ही मला मारून टाकाल पण मी 3ऱ्या दिवशी काय होणार आहे? पुन्हा जिवंत होणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहत आहोत की मी असं बोलल ना, ही सर्वात शेवटची भविष्यवाणी, सर्वात शेवटची
एक भविष्यवाणी राहिलीये जी पूर्ण झाली नव्हती आतापर्यंत. भूकंप होते, दंगे होते, सर्व दुसऱ्या गोष्टी होते, पण हे मात्र आतापर्यंत झालं, पण आता ते पण पूर्ण होतं. हालेलुया. आणि प्रियांनो, आता ही भविष्यवाणी पूर्ण होणार आहे आणि लवकरच आपण पाहतो यरूशलेम शहरामध्ये काय होणार आहे, ते मंदिर तयार होणार आहे. आणि ते मंदिर तयार झाल्यानंतर सर्व जे यहुदी लोक काय अपेक्षा करत आहे, त्यांचा मसीहा येईल. कोण येईल? त्यांचा मसीहा येईल आणि आम्ही पूर्ण जगावर राज्य करू. आम्ही आमच्या देशामध्ये पुन्हा एकदा राहू. हालेलुया. पण प्रियांनो, बायबल आपल्याला सांगतं ज्यावेळेस हे तिसरं मंदिर बांधणार आहेत, हालेलुया, त्यावेळेस काय होणार आहे, मसीहा काय येणार नाही. हालेलुया. ख्रिस्त काय येणार नाहीये, पण ख्रिस्ताच्या ऐवजी तिथे कोण येणार आहे, ख्रिस्त विरोध. कोण येणार आहे, ख्रिस्त विरोधक. पण आता महत्वाचा पॉइंट, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला इतक्या ताणून का सांगत आहे, हालेलुया, त्याच्या मागे एक कारण आहे. आमेन. आपण बघूया. आपण जर, मी ते तुम्हाला पहिलं पण सांगितले, पण मला असं वाटतं या सर्व गोष्टी एकदम आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत, म्हणून आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. आमेन. तेसलोनिकरास दुसरे पत्र आणि यावेळेस इथं आपण काही महत्वाची वचन वाचूया. तेसलोनिकरास दुसरे पत्र आणि यावेळेस आपण 3 वचनापासून सुरुवात करूया आणि 3 पासून ते 6 पर्यंत वचन किंवा 7 पर्यंत वचन वाचूया. 3 ते 7. हा. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पाप पुरुष प्रगट होईल. तो नाशपुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. मी तुम्हा जवळ असताना हे तुम्हा सांगितले, याची तुम्हास आठवण नाही काय? त्याने स्वसमयीच प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जे प्रतिबंधक आहे ते तुम्हास ठाऊक आहे. अधर्माचे घूस आताच आपले कार्य चालवित आहे आणि जो आता प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र ते तसेच आपले कार्य चालवित जाईल. ओके. 8 वचन. आणि मग तो अधर्मी पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्याला नाहीसे करील. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, आपण काय पाहत आहोत, ही एक भविष्यवाणी आहे जी पूर्ण नाही झाली. येशूने ज्या सर्व गोष्टी सांगितल्या, भूकंप होते, युद्ध होते, हालेलुया, मर्या येते, पण हे जे येशूने सांगितलं काय होईल, पवित्र स्थानामध्ये काय करण्यात येईल, ओसाडीचा अमंगळ पदार्थ. म्हणजेच कोण, इथं बायबलमध्ये असं म्हटलं ना की कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पाप पुरुष म्हणजे ख्रिस्त विरोधक प्रगट होईल. तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात, सर्वजण बोला, देवाच्या मंदिरात, पुन्हा एकदा बोला, देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. आणि आता यहुदी लोक काय बनवते, देवाचं हे पूर्ण नव्हतं झालं, पण आता ते मंदिर बनवत आहेत.
आता मंदिर बनवल्यानंतर त्या मंदिरामध्ये कोण येऊन बसणार आहे? कोण येऊन बसणार आहे? पाप पुरुष. बायबलमध्ये त्याला म्हटलं ख्रिस्त विरोधक आहे की नाही? आणि मग आता महत्वाची गोष्ट इथं पाऊल काय म्हणत आहे? त्याने नेमलेल्या समयीच प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जो आता प्रतिबंध करत आहे. तर कोणतरी या ख्रिस्त विरोधकाला काय करत आहे? प्रतिबंध करत आहे, त्याला येऊ देत नाही. कारण तुम्हाला सैतान ज्यावेळेस कोरोना सुरू झाला ना, कोरोना 2019 मध्ये, त्यावेळेस अनेक गोष्टी घडल्या. तुम्हाला माहिती आहे काय घडलं? एक गोष्ट घडली काय? कॅशलेस सोसायटी झाली. आता लोकांना कॅश आवडत, लोकांना फोन पे, गुगल पे, पेटीएम, जे सर्व डिजिटल, जे बायबल मध्ये लिहिलं, काय लिहिलंय की कुणाला काहीच विकत घेता येणार नाही किंवा विकत देता येणार नाही जोपर्यंत तो शिक्का घेणार नाही. तर मला हे खूप, तुम्हाला माहिती आहे ना, जितके पण फोन पे, गुगल पे, हे सर्वांना काय भेटतो? बारकोड भेटतो ना. तुम्हाला जर पैसे जर काय भेटतो आपल्याला? मग तो बारकोड तुम्ही पाठवला, शिक्का. आता मी नाही बोलत तो शिक्का आहे, पण मला असं वाटतं ना, तो शिक्का ऑलमोस्ट तसंच वाटतंय ना काहीतरी. हालेलुया. तो बारकोड आपण पाठवतो, मग ते ह्याच्यावर पैसे पाठवा. मग तो माणूस स्कॅन करतो, मग आपलं अकाउंट त्या शिक्क्यावरून, त्या बारकोड वरून त्या व्यक्तीला दिसतं, आणि मग त्या बारकोड वरून आपल्याला तो माणूस काय करतो? हालेलुया. तर तुम्हाला माहितीये आता गावागावामध्ये अशी परिस्थिती आहे. लोक काय उपयोग करत आहेत? फोन पे, गुगल पे, कॅशलेस. हालेलुया. आता तुम्हाला माहितीये ऍक्च्युली हे जे सैतानी लोक आहेत त्यांना 2030 पर्यंत त्यांना हे पूर्ण करायचंच आहे. 2000 किती पर्यंत? 30 पर्यंत. आणि तुम्हाला माहिती आहे आता जसं तुम्ही आणि मी येशूची वाट पाहत आहोत, बरोबर आहे का? येशू यावं तुम्हाला असं वाटतं ना? किती लोकांना वाटतं? हालेलुया, हालेलुया. तुम्हाला वाटतं येशू यावं का नाही वाटत? चांगले इथं का येशू यायला पाहिजे? हालेलुया. आता तुम्हाला माहितीये बायबलमध्ये असं म्हटलं की येशू ख्रिस्त त्यांना घेऊन जाणारे जे उत्कंठेने त्याची वाट बघत आहेत. येशू कुणाला घेऊन जाणार आहे? उत्कंठेने त्याची वाट बघत आहे. तर आपल्याला येशूची वाट कशी बघायची आहे? फक्त वाट नाही बघायची, उत्कंठेने आजच ये येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, जसं आपण येशूची वाट उत्कंठेने पाहत आहोत, तुम्हाला माहिती आहे जे सैतानी लोक आहेत, जे सैतानासाठी काम करत आहेत, ते मोठ्या उत्कंठेने ख्रिस्त विरोधकाची वाट बघत आहेत. कोणाची वाट बघत आहेत? आणि ते जसं बायबल सांगतं, तो कोण आहे? तो काय डिक्लेअर करणार आहे? हा ख्रिस्त विरोधक, मी देव आहे, मी देव आहे. बायबल सांगता असे स्वतःच प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जसं आपण उत्कंठेने येशूची वाट बघत आहोत, तसंच सैतानी लोक उत्कंठेने या ख्रिस्त विरोधकाची वाट बघत आहेत. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट, हा ख्रिस्त विरोधक त्याला कोणतरी अडवत आहे. कोणतरी काय करत आहे? त्याला अडवत आहे. इथं बायबल सांगतं प्रियानो की
या ख्रिस्त विरोधकाने, या पाप पुरुषाने नेमलेल्या समयीच प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. कोणतरी काय करत आहे? या ख्रिस्त विरोधकाला काय करत आहे? अडवत आहे. हालेलुया. आणि कोण अडवत आहे? तर इथं बायबल सांगत ना की अनितीचे रहस्य आता आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत. सर्वजण बोला, जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. तर बायबल सांगतो जो आता प्रतिबंध करत आहे. आता या ख्रिस्त विरोधकाला कोण प्रतिबंध करत आहे? सर्वात पहिली गोष्ट जो बोला ख्रिस्त. हालेलुया. ख्रिस्त विरोधकाला कोण प्रतिबंध करत आहे? जो बोला ख्रिस्त प्रतिबंध करत आहे. आणि ख्रिस्त म्हणजे कोण? ख्रिस्त म्हणजे कोण? कोण प्रतिबंध करत? तुम्हाला माहिती प्रियांनो, या ख्रिस्त विरोधकाला ख्रिस्त म्हणजेच येशू ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे काय? येशू ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे कोण? आडनाव आहे का? येशू नाडे. ख्रिस्त काय? ख्रिस्त म्हणजे कोण? तारणारा नाही. येशू म्हणजे तारणारा. हालेलुया. आणि ख्रिस्त म्हणजे प्रियांनो पवित्र आत्मा देणारा. तर प्रियांनो येशूचे दोन काम आहेत. पहिलं काम काय? येशू या शब्दाचा अर्थ काय? तारणारा, आपले पाप क्षमा करतो. आणि ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय? पवित्र आत्मा देतो. हालेलुया. हालेलुया. बरं, आपण थोडं डिटेल मध्ये जाऊया. आपण या वेळेस प्रेषितांची कृत्य याचा तिसरा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण इथं काही गोष्ट वाचूया. यावेळेस आपण प्रेषितांची कृत्य याचा ओके. हा, हालेलुया. तिसरा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण इथं काय महत्वाची गोष्ट वाचूया की ख्रिस्त म्हणजे कोण आहे, म्हणजे आपल्याला समजेल. ओके. तर यावेळेस आपण प्रेषित याचा तिसरा अध्याय आणि 21 वचन, ज्याविषयी आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले त्या सर्वांचे या स्थितीत होण्याच्या काळापर्यंत त्याला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. पुढे मोशेनेही म्हटले, प्रभू देव माझ्यासारखा संदेष्टा तुम्हासाठी तुमच्या भावांमधून उठवी. तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. ओके. तर प्रियांनो, इथं आपण पाहतो बायबल
बायबल सांगते सर्व गोष्टी पूर्व स्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. हालेलुया. पण आता एक महत्वाची गोष्ट आपण पाहतो ना, हालेलुया. दुसरा अध्याय आणि यावेळेस आपण 32 आणि 33 वचन वाचूया. वाचा. त्या येशूला देवाने उठविले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. यास्तव तो देवाच्या उजव्या हस्ते उच्चपदी बसविलेला आहे व त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन प्राप्त झाले आहे आणि त्याने तुम्ही जे पाहता व ऐकता ते ओळखले आहे. सर्वजण माझ्या माग बोला. आता बघा, इथं बायबल सांगते येशू हा काय झाला, मरणातून जिवंत झाला. आणि मरणातून जिवंत झाल्यानंतर काय झालं, इथं बायबल सांगतं म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे. ते येशू कुठे बसला? आता पुढं असं म्हटलं, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे, बोला, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने म्हणजे येशूने, बोला, येशूने वर्षाव केला आहे. तर येशूने काय केलं आहे? काय केला आहे? कशाचा वर्षाव केला? पवित्र आत्म्याचा वर्षाव केला आहे. तर पवित्र आत्म्याचा वर्षाव कोणी केला आहे? येशूने पवित्र आत्म्याचा वर्षाव केला आहे. हालेलुया. त्याने वर्षाव केला म्हणजे तो कोण झाला? कोण झाला मग तो? पवित्र आत्म्याचा वर्षाव कोण करत आहे? येशू. तो पवित्र आत्म्याचा वर्षाव करतो म्हणून त्याचं नाव आहे ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे कोण? जो पवित्र आत्म्याचा वर्षाव करतो. आणि येशू म्हणजे कोण? जो आपले पाप क्षमा करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग ख्रिस्त विरोधकाला कोण प्रतिबंध करते? कोण प्रतिबंध करते? हालेलुया. त्याने येऊ नये म्हणून त्याला कोण अडवत आहे? कोण अडवत आहे? प्रियांनो, त्या ख्रिस्त विरोधकाला पवित्र आत्मा अडवते. हालेलुया. यावेळेस आपण 2 मिनिट आपण सर्वजण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. माझी इच्छा आपण सर्वांनी, ज्या सर्वांना पवित्र आत्म्याचं दान आहे, आता जसं तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करणार आहे ना, तुम्ही त्या ख्रिस्त विरोधकाला अडवणार. समजलं तुम्हाला? हालेलुया. आपण सर्वजण यावेळेस 2 मिनिट सर्वजण प्रभूची स्तुती करा. जर तुम्हाला अन्य भाषेचं दान नाही, प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूची स्तुती करा. ज्यांना अन्य भाषेचं दान आहे, तुम्ही सर्वजण अन्य भाषेमध्ये 2 मिनिट प्रार्थना करायची. हालेलुया. आपण सर्वजण प्रार्थना करूया.
Hallelujah. Rabashianda rabarianda rabariando robo sekerianda rabarianda rabashianda rabarianda rabarianda rabba. O rabakara rabarianda rabba. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करत आहे. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करत आहे. Rabasianda rabashianda rabarianda rabarianda rabaziberianda rabasianda robo sekete beria onda rabaziberianda rabarianda rabavende reberianda rabashianda rabarianda rabapendere mastere berianda rabarianda rabarianda rabavende reberianda rabashekerianda rabarianda rabaria Rihanto robo sokorianda raba sherianda raba rianda raba ridendere berianda raba ziberianda raba shekeria montaraba sekeria mondaraba shekeriando robo sokoria rianda raba shianda raba. Tere आगे मैं तेरे चरणों में शीश झुकाऊं तू मैं हाथ उठाऊं तेरे चरणों में शीश झुकाऊं तू ही तो दिलाता है मुक्ति और तुझसे है मिलती है शक्ति और तुझसे मिलती है शक्ति राहों पे अपनी मुझको चला जीवन भर दे मेरा राहों पे अपनी मुझको चला जीवन भर दे मेरा पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है तुझ में छा जा पवित्र Hallelujah. 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 Okay. तर प्रियांनो, ज्यावेळेस आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो त्यावेळेस काय होतं माहिती का, आपण पवित्र आत्म्याने भरतो. ज्यावेळेस पण तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता तुम्ही पवित्र आत्म्याने भरता. हालेलुया. हालेलुया. काय म्हणतायस तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, हालेलुया, तुम्ही काय करत आहे, पवित्र आत्म्याने भरत आहात. काय करत आहात, पवित्र आत्म्याने. आणि जसं तुम्ही पवित्र आत्म्याने भरत आहात देवाचा आत्मा या जगामध्ये येते. तुम्ही काय करत आहात, ख्रिस्त विरोधकाला प्रतिबंध करत आहात. काय करत आहात, ख्रिस्त विरोधकाला काय करत आहात. आमेन. तर सर्वांना समजतंय मी काय सांगत आहे. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट प्रियांनो ही आहे की जसं आपण पवित्र आत्म्याने भरतो, आपण ना तो पवित्र आत्मा सर्वात महत्वाची गोष्ट. आता बघा, पवित्र आत्मा हा देवाने आपल्याला कशाला दिला, कशाला दिला पवित्र आत्मा आपल्याला. सर्वात महत्वाचं कारण काय पवित्र आत्मा देण्याविषयी, चमत्कार करावेत, आपण भूत काढावे. सर्वात महत्वाचं कारण काय, पवित्र आत्मा का दिला आपल्याला. हालेलुया. कशासाठी, की आपण देवाने दिलेल्या आज्ञा पाळाव्या.
जर आपण पवित्र आत्म्याने भरलेलो आहोत तरच आपण देवाच्या आज्ञा पाळू शकतो. जे पवित्र आत्म्याने भरलेले नाहीये, जे फक्त एक दैहिक जीवन जगतात. कोणतं जीवन जगतात? देहामध्ये. त्यांना प्रार्थना करायला वेळ नाही, बायबल वाचायला वेळ नाही, येशूची आराधना करायला, फक्त खा प्या उठा झोपा, फक्त जग गोष्टी, त्यांना येशूसाठी वेळ नाही. देहामध्ये जीवन जगत. तुम्हाला माहितीये का, जे देहामध्ये ते खूप इझिली पाप करतात. म्हणून येशू ख्रिस्त काय बोलला? तुम्ही मोहामध्ये पडू नये म्हणून प्रार्थना करीत. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही देवाची आराधना करता, ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता, तुम्ही पवित्र आत्म्याने भरता. आणि पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? देवाच्या वचनाप्रमाणे चालायला सहाय्य करतो. आमेन. हालेलुया. पण आता विचार करा प्रियांनो, जो ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे तो काय करतो? जर देवाचा आत्मा आपल्याला त्याच्या देवाच्या आज्ञा पाळायला सहाय्य करतो, तर ख्रिस्त विरोधक, मग ख्रिस्त विरोधकाचा आत्मा काय करतो? लोकांना पाप करायला प्रवृत्त करतो, लबाडी करायला प्रवृत्त करतो, व्यभिचार करायला प्रवृत्त करतो, वाईट गोष्टी करायला प्रवृत्त करतो. हालेलुया. पण प्रियानो, जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, हालेलुया, ते काय करतात? देवाच्या आज्ञा पाळतात. हालेलुया. आणि आपण जसं देवाच्या आज्ञा पाळत राहतो, कशाने पाळत राहतो? देवाच्या आत्म्याने. आपण काय होतो? सर्वजण बोला पवित्र. पुन्हा एकदा बोला पवित्र. पुन्हा एकदा बोला पवित्र. आता एक खूप अद्भुत गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. यावेळेस प्रियांनो, आपण सर्वजण पेत्राचे पहिले पत्र, पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, आणि यावेळेस इथं दुसरं वचन आहे. इथं बायबल सांगतं, देव पित्याच्या पूर्व ज्ञानानुसार, सर्वजण बोला, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित, पुन्हा एकदा बोला, आज्ञांकित राहण्यासाठी. तिथं बायबल काय सांगते? बायबल इथं सांगते प्रियांनो, की देवाने तुम्हाला निवडलं. कधी निवडलं? हे जग बनवण्या अगोदर. आणि का निवडलं? तिथं बायबल सांगतं प्रियांनो, सर्व बोला, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी. कशासाठी देवाने आपल्याला निवडलं? त्याच्या आज्ञा, इथं बायबल सांगतं, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या, सर्व बोला पवित्रीकरणात. सर्व बोला पवित्रीकरण. पुन्हा एकदा बोला पवित्रीकरण. पुन्हा एकदा बोला पवित्रीकरण. पुन्हा एकदा बोला पवित्रीकरण. पवित्रीकरण म्हणजे काय? पवित्रीकरण म्हणजे प्रियांनो, आपण आज्ञा पाळत 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 आणि जास्त 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 आपण आज्ञा पाळत राहतो. आपण जास्त पवित्र आत्म्याने भरत राहतो. आणि जसं आपण पवित्र आत्म्याने भरतो, आपण देवाच्या आज्ञा अधिक 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 पाळायला. हालेलुया. म्हणून इथे काय म्हटलं? पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी. काय काय करण्यासाठी? काय करण्यासाठी? आज्ञांकित राहण्यासाठी. आता या उलट जग आहे. या उलट काय काय करत आहे? आज्ञा पाळते का? आज्ञा पाळत नाही. लबाडी करत आहे, चोरी करत आहे, भांडण करत आहे, खून करत आहे. आणि आजकाल ते एक नवीनच ट्रेंड आपल्या भारत देशामध्ये सुरू झालेला. तुम्ही बघितलं असेल की बायका नवऱ्याचं खून काय करत आहेत? बायका
एक न्यूज ने 10 वेळेस. हे पण शेवटच्या काळाचं चिन्ह आहे. पहिला असायचं ना, नवरा मारतो बायकोला, आता बायकोच खुना करत आहे. हे पण शेवटच्या काळाचं चिन्ह आहे. हालेलुया, हालेलुया. आता बघा, एका बाजूला देवाचे लोक आहेत, एका बाजूला कोण आहे? ते पवित्र आत्म्याने भरत आहेत. काय करत आहेत? पवित्र आत्म्याने भरत आहेत. आणि त्याच्यामुळे काय करत आहेत? देवाच्या काय करत आहेत? आज्ञा पाळत आहेत. अजून पवित्र बनत आहेत, अजून पवित्र आत्म्याने भरत आहेत, अजून देवाच्या आज्ञा पाळत आहेत, पवित्र होते. हालेलुया, हालेलुया. या उलट जगातले लोक देवाच्या आज्ञा पाळत नाही. आणि काय होते? पापाचे वेतन मरणामध्ये जाते. अजून देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, काय होते? मरण एक पट होतं. आता किती झालं? जितकं पाप वाढल तितकं मरण वाढल. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं, हालेलुया, एका बाजूला देवाचे लोक आहेत, ते पवित्र आत्म्याने रोज भरत आहेत, देवाच्या आज्ञा पाळत आहेत. आता मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो. जसं आपण रोज देवाच्या आत्म्याने भरत आहे, इन अ वे आपलं रॅप्चर होतं. काय होते आपलं? आपण देवाच्या अजून एक स्टेप जवळ जातो. अजून पवित्र आत्म्याने भरलो, अजून देवाच्या आज्ञा पाळते, अजून देवाच्या जवळ गेलो, अजून पवित्र आत्म्याने भरलो, देवाच्या जवळ गेलो. हालेलुया. आणि एक दिवस काय होणार आहे? तर ते कशाने होणार आहे? जो प्रतिबंध करत आहे तो त्याला काढण्यात येईल. हालेलुया. त्याला काय करण्यात येईल? काढण्यात येईल. म्हणजे काय? देवाचे लोक जे देवाच्या आत्म्याने भरलेले, जे देवाच्या आज्ञा पाळते, ते गायब होऊन जातील. काय होऊन जातील? गायब. कुठे गेले ते? जे घर येशूने आपल्यासाठी बांधले. आमेन. आता या उलट जगातले लोक आहेत, आज्ञा तोडत आहेत, देवाच्या वचनाविरुद्ध वागत आहेत, देवाच्या वचनाविरुद्ध वागत आहेत, देवाच्या वचनाविरुद्ध वागत आहेत. दुसऱ्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, जग सडते. जग काय होते? सडते. आणि ते अधिक आणि अधिक नरकाजवळ जाते. कशाजवळ जाते? कारण पापाचं वेतन मरण, मरणामध्ये जाते जवळ. जितके ते आज्ञा तोडत आहेत, जितके ते देवाच्या वचना विरुद्ध वागत आहेत, तितकं काय होते? जगामध्ये आपण पाहतो मरणाचे मार्ग खूप वाढलेले आहेत. आता कसा ऍक्सिडेंट होईल माणसाचा सांगू शकत तुम्ही, आहे की नाही? कोण येऊन कुणाला मारल सांगू शकत. का होते हे सर्व? मरणाचं राज्य का वाढते? कारण पाप वाढते. पण देवाचे लेकर जे आपण सर्वजण, हालेलुया, हालेलुया, आपण जसं देवाच्या आत्म्याने भरते, आपण काय होते? पवित्रीकरणात आज्ञांकित होते. आणि प्रियांनो, मी दुसऱ्या शब्दामध्ये सांगतो, दुसऱ्या शब्दामध्ये ही गोष्ट आहे, रोज आपलं रॅप्चर होते, आपण देवाच्या जवळ जातो. पवित्र आत्म्यानेच रॅप्चर होणार आहे. हालेलुया. पण पवित्र आत्म्यानेच आपण देवाच्या आज्ञा पाळतो. आणि एक दिवस असं होईल, हालेलुया, त्या पवित्र आत्म्याने जसं आपण भरू, हालेलुया, काय होणार आहे? तो पवित्र आत्मा डायरेक्ट आपल्याला वर नेणार. आमेन. हालेलुया, हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आपण पाहत आहोत की जे परमेश्वराने सांगितलं ते सर्व होतं. ही जी घटना ज्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे, रॅप्चर होणार आहे, हालेलुया, ती खूप लवकर होणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. तयारी काय?
तयारी कशी करायची आहे? शहाण्या कुमारी त्यांच्याकडे काय होतं? काय होतं? दिवा आणि तेल, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, देवाचं वचन. हालेलुया. जसं आपण देवाच्या वचनाने आणि त्या तेलाने आपण रोज भरणारे, आपण रात्रीसाठी तयार होतो. हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, खरोखर म्हणून आज आपण अनेक गोष्टी ज्या जगामध्ये होते, मी तुम्हाला यासाठी शेअर केल्या की ती लाल गाई, तिला मारण्यासाठी 2-3 महिन्यामध्येच मला असं वाटतं, कारण 2-3 महिन्यानंतर आता 2 खूप महत्वाचे सण आहेत. जो पहिला सण ज्याला बोलतात तुतारीचा सण. कोणता सण ना? 25 ऑगस्ट पासून बायबल प्रमाणे जे उपास असतात ते सुरू होणार आहेत. कधीपासून? 25 ऑगस्ट. हा 1 महिना असतो पूर्ण, आणि त्याच्यानंतर पुढचे 10 दिवस असतात. हालेलुया. तर 25 ऑगस्ट पासून तर मला असं वाटतं त्या सप्टेंबर पर्यंत 30 दिवस, आणि 30 दिवसानंतर तुम्हाला माहिती काय येतं? तुतारीचा सण. कोणता सण येतो? आणि या सणाच्या वेळेस 100% ते अर्पण करणार. आणि तुतारीच्या सणानंतर 10 दिवसांनंतर अजून एक सण येतो, त्याला काय बोलतात? प्रायश्चित्ताचा दिवस. हालेलुया. आणि मला वाटतं तो सण हा असा होता ना की ते इस्रायल लोकांचे सर्व पाप क्षमा होण्यासाठी ते काय करायचे? बलिदान करायचे. हालेलुया. पूर्ण राष्ट्रासाठी एक बकरी घेण्यात यायची आणि त्या बकरीला अर्पण करण्यात यायचं. तर आता हे दोन्ही पण सण कधी आहेत? जस्ट आता थोड्याच दिवसांनी. हालेलुया. तर या समयामध्ये आपण पाहतो काय होते? लाल गायचं अर्पण होणार आहे. 2000 वर्षापासून मुख्य याजक नव्हता, तो मुख्य याजक आता इस्रायलमध्ये यरुशलेम मध्ये नियुक्त झालेला आहे. लेवी लोक नव्हते, 500 लेवी लोक तयार झालेले मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी. मंदिराचे सर्व भांडे तयार झालेले. हालेलुया. तर काय पाहते आपण? काय समजते प्रियांनो? आपल्याला ही गोष्ट समजते, मंदिराची जी बांधणी आहे ती खूप लवकर होणार आहे. आणि ज्यावेळेस मंदिर बांधण्यात येणार आहे, त्या मंदिरामध्ये कोण येणार आहे? ख्रिस्त विरोधक येणार आहे. पण या ख्रिस्त विरोधकाला कोण अडवते? कोण अडवते ख्रिस्त विरोधकाला? पवित्र आत्मा अडवते. कुणामधून? आपल्यामधून. पण बायबल सांगता हा पवित्र आत्मा काय होईल? काढला जाईल. आणि मग कोण येईल? मग विचार करा प्रियांनो, जर ते मंदिर बांधते, त्या मंदिरामध्ये ख्रिस्त विरोधक येणार आहे, मग त्याच्या अगोदर काय होणार? आपल्याला काय केलं पाहिजे? आपण तयार होणं हे खूप गरजेचं. या जगामध्ये गुंग होऊन जाऊ नका जगातल्या लोकांसारखं. हालेलुया. आपण जगातले नाही, बायबल सांगता आपलं नागरिकत्व कुठंच आहे? स्वर्गीय. आमेन. हालेलुया. ओके. आज आपण सर्वजण उभं राहूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभू तू आम्हाला सावध केलंस, तू आम्हाला जाग केलंस. या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या लवकरच होणार आहेत, पण तू आम्हाला जाग करतेस की आम्ही तयार व्हावं. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ही वेळ आहे. आपण सर्व देवाचं वचन आपल्याला समजत आहे. आपण पाहत आहोत प्रत्येक चिन्ह, सर्व चिन्ह पूर्ण झालेले आहेत. हे एक चिन्ह बाकी होतं, पण ते पण आता पूर्ण होण्याच्या मार्गावरच आहे.
लवकरच हे चिन्ह पण पूर्ण होईल. आणि प्रियानो, जसं बायबल सांगतं तसंच घडणार आणि होणार. आमेन. यास आपण सर्वजण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले दोन्ही हात उंच करा. प्रियानो, बायबल सांगतं पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्रीकरण होण्यासाठी, आज्ञांकित राहण्यासाठी निवडलेले परदेशवासी. प्रियानो, तुम्हाला आणि मला बायबलमध्ये परदेशवासी म्हटलेलं आहे. ही वेळ आहे आपण स्वतःची तयारी करा. प्रियानो, आज जर तुम्ही देवाचं वचन ऐकलंय आणि आतापर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही तुमचं जीवन प्रभू येशूला समर्पित केलं नाही, तुम्ही अजून पण लबाडीच्या गोष्टीमध्ये, सैतानाच्या गोष्टीमध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये, त्या सर्व वाईट गोष्टींमध्ये आज जर आपण आपले जीवन जगत आहोत, आज देव तुम्हाला संधी देते. कारण आपल्याला माहिती नाही उद्या भेटेल का नाही. बायबल सांगतं आजच तारणाचा दिवस आहे. आज प्रियानो, ते सर्व पाप, लबाडी, चोरी, भांडण, सर्व व्यभिचार, सर्व वाईट गोष्टी ज्या पण असतील कबूल करा परमेश्वराकडं. प्रभू, आतापर्यंत मी हे पाप करत होतो, मला क्षमा कर. पण मला या पापासाठी, मला एक सडलेलं जीवन, मला या जगासाठी नाही जगायचंय, तर पित्या मला तुझ्यासाठी जगायचंय. मला तुझ्या प्रभू येशू तुझ्या मोलवान रक्ताने धू, मला शुद्ध कर, मला पवित्र कर. आणि आज पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने भरून मला तुझ्या आज्ञा पाळणारा बनव. राबा बाबा सेरिया, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारा मला बनव. कारण प्रभू, माझ्या शक्तीने मी हे करू शकत नाही, माझ्या सामर्थ्याने हे करू शकत नाही. पिता तुझं सामर्थ्य मला दे. पिता तुझा पवित्र आत्मा मला दे. आज मी येशूच्या नावामध्ये मागतोय. पिता माझी ओ रबा सांदाराबा सेकेरिया, त्या शहाण्या कुमारिकेंसारखं मी एक गौरवी जीवन, तुझ्या आत्म्याने भरलेलं जीवन, ओ त्या तेलाने भरलेलं जीवन, ओ तो दिवा जो प्रकाश देणारा दिवा, माझं जीवन प्रकाशाप्रमाणे असणार असं तू कर. तुझ्या आत्म्याने मला भर. तुझ्या पवित्रतेमध्ये चालण्यासाठी मला सहाय्य कर. नीतिमत्वामध्ये चालण्यासाठी सहाय्य कर. राबा बाबा रियांदाराबा शांदाराबा सेकेरी अंदाराबा सेबेरी अंदाराबा शेकिटोरोबो राबा खांदाराबा रियांदाराबा सियांदाराबा जिबेरी अंदाराबा शेंदरेबे. ते जुनं जीवन सोडून टाका, पापाचं जीवन सोडून टाका. आज हा शेवटचा दिवस असू शकतो तुमच्यासाठी. सोडा ते पापाचं जीवन, सोडा ते स्वार्थीपणाचं जीवन. येशूला प्रथम स्थान देणारा बनूया. देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारा बनूया. देवाची सेवा करणारा बनूया. रबा बाबा बा रियांदा रबा सेकेरिया. फायर 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 फायर. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये उतरत आहे. प्रभूचा अभिषेक तुमची ओंदाराबा जिंदेरे बेरी अंदाराबा रियांदाराबा सिंदरोबो सिंताराबा सिंदाराबा रिबेरी अंदाराबा वेंदरोबो जिंदेरे बेरी अंदाराबा केंदेरे बेरिया मांदाराबा जिंदेरे बेरी अंदाराबा फांताराबा सेदेरे बेरिया. देवाच्या आत्म्याने भरा. पित्याला मागा, पिता तुझ्या आत्म्याने मला भर. शांदाराबा शिखेरी अंदाराबा रियांदाराबा सियांदोरोबो सोकोरिया. पिता धन्यवाद 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 धन्यवाद. या मंडळीला तुझ्या अभिषेकाने भरलंस. या मंडळीला तुझ्या गौरवाने भरलंस. या मंडळीला तुझ्या दुसरे येण्यासाठी प्रभू येशू तू तयार करतस. तुझ्या वचनाच्या जलस्नानाने धुवून शुद्ध करतस, पवित्र करतस. सांताराबा रियांदाराबा सेकेरिया
Mandaraba sindorobo kendere beriandara bariam. Mentere beriandara sheria. इधर सर्व महिमा आम्ही तुला देतो, सर्व गौरव आम्ही तुला देतो. आम्हाला तू तयार करतेस, एक पवित्र जीवन जगणारा तू आम्हाला बनवतेस. आम्ही धन्यवाद 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 देतो येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.